हाय सर्वांना. तर आज मी मराठीत व्हॉईस करणार आहे आणि तुम्ही मला सांगा की मी हिंदीमध्ये बोलू का मराठीत ब्लॉगिंग करू, सांगा तसं मला. कारण आहे ना, कारण सगळे मराठी ऑडियन्स जास्त पाहता ना माझे व्हिडिओ. आता मी त्रिशाची इथं आंघोळ करत आहे. त्रिशाला उठवून आमच्या सगळ्यांची झाल्यावर त्रिशा 9-10 वाजता उठते. तर इथे पहा, मी ना त्रिशाला सकाळी दूध बिस्किट दिलं होतं आणि मी तिच्यासाठी ना आता भात करणार आहे. तिला भात खूप आवडतो. तर तोपर्यंत मी बनवत आहे, तोपर्यंत मी तिला हे खायला दिलेलं आहे. हे गहूचे कुरकुरे आहेत. कोणाकोणाला माहिती आहे सांगा मला. हे खूप हेल्दी असतात. तर तिच्याला खूप आवडत आहे. ती तिच्या हाताने बघा किती मस्त खाते. आणि मग मी तोपर्यंत पटकन स्वयंपाक करून घेते. आणि आज ना आजी आल्या नाही, तर मी 4 वाजता जातो थोडं बाहेर आजीला घ्यायला. तर इथे आम्ही ना खूप वेळ वाट पाहत होतो, आजी आल्या नाही. हिचे पप्पा पण गावाला गेलेले आहेत, तर आम्हाला खूप बोर होत होतं. तर जाऊ द्या, आज तर आजी आली नाही. तर आता घरी तिकडून येताना ना आम्ही काही सामान आणला होता आणि हे पहा, हे दूध आणलं होतं मी. आणि आता मी चहा तर येताना ना दूध आणलं, कारण ना हे 2 दिवसाचं दूध आहे. त्रिशाचं दूध आहे आणि त्रिशासाठी पण आणलं आणि आमच्यासाठी पण आणलं. तर आता ह्या दोन्ही दुधाचं मी दही बनवणार आहे. हे पहा, तर आता आम्ही दोघंच आहे, अंशू आणि मी, तर पुरून जातं. आणि हे टॉनिकची बाटली आणली होती त्रिशासाठी आणि अंशूसाठी. याच्याने ना मस्त मुलांना झोप पण येते, किरकिर नाही करत ते, आणि भूक पण मस्त लागते तिला. आणि थोड्याशा वड्या आणल्या होत्या मी, आणि थोडे बिस्किट, चॉकलेट, खजूर आणलं होतं कारण अंशूला सर्दी झाली आहे. तर हे खजूर आणलं होतं, बिस्किट, आणि त्रिशासाठी डिगामली आणलं होतं. तिचे ना दात खूप आता हे होत आहेत, सळसळ करत आहेत त्याच्यामुळे. आणि हे काही चॉकलेट, पतंजलीचे बिस्किट चांगले असतात मुलांना, गहूचे, तर हेच आणते मी. तर चला, आता मला एकट्याच सगळं हँडल करावं लागणार आहे थोडे. आता तुमचे दाजी कामामध्ये आहेत ना. तर आहे पहा, आता त्रिशा अंशू खेळत आहे आणि आमच्या घरात आता असंच पसारा राहतो. हे पहा, त्रिशा किती मस्त खेळते. आता मी त्रिशाला दूध बिस्किट देते. पतंजलीचे बिस्किट आहे, हे चांगले असतात मुलांसाठी. मी ना आधी त्रिशाला नागलीचे बिस्किटं द्यायची, पण आता ती खात नाही. तर हे पहा, आता आम्ही चहा पितो आणि मग मी करते संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. आता हे नाहीत ना, मग आम्ही पटकन जेवून घेतो 7-7:30पर्यंत. त्रिशा पहा बाहेर अशी उभी आहे, कारण तिला जर बाहेर सोडलं ना मग ती घरात नाही येत लवकर. तर मी हे पहा, अद्रकची कँडी घेऊन आली होती. ही ना घशासाठी चांगली असते. तर आजचा व्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.